अहो म्हटलं सर्व सामान आणलं ना. म्हणजे तुम्ही पण झपा, तुम्ही पण चला ना तयार होऊन. तुम्ही पण चला तयार होऊन, तेवढं चांगलं वाटते. हे नाही व काही बोलतं काय, मी नाही येत. ते बायाच्या म्हणतात, ते बायाचं काम आहे ते ब्युटी पार्लरचं. कुठं काही आपलं नाही नाही, मी नाही येत. काय होते हो. आणि हे पण आम्ही काय म्हणतो, शांताराम काका, अजून ते पद्मादेच्या घरचे, आपले गंगाराम काका, अजून ते मुरली भाऊ, ते सगळ्यांना कसं म्हणजे फराळ पाणी देऊन दिलं असतं. मग माणसं तुम्ही आता माणसं आले तर दिन मी, माझ्या माणसं कधी आलेच ना मला फोन करतो, मग मी येऊन जाईल. मी घरीच आहे. बरं, मग तुमच्या मनानं निघू का, मग तयार होऊ का मी? तसं सर्व बाया तिथे आल्या असतील ना मग. हो कर, तू तयारी कर. मी झाली व तयार निकिता. बापरे बुडीन चालत मेकअप केला. नाव ठेवत होती मला जमान्यावर याची, काय टाकली ते पार्लर नसतं तसं. एवढा मेकअप. हो काय, बरं झालं ना. कशी दिसून राहिली मी, कशी दिसून राहिली. राक्षसींची मौज बिन दिसून राहिली तू. मस्त दिसून राहिले आई, मस्त दिसून राहिले. जाय तुम्ही समोर, मी आधीच तयारी करून. त्या बाया कधी आल्या तरी चटईगिटी टाकून बसले लावा तिथं. तेवढं तर काम करा. हो करतो ना, बसतो ना बायाली. ये तू मागून ये. गेली बुडी. जमान्याचं नाव ठेवलं, जमान्यावरचं नाव बोट ठेवलं. स्वतः गेली आता पहिले पुढे करायला तिथं. काय फुसफुस करत राहिली व निकिता? पाहिलं आई किती खुश आहे. निकिता आईच्या मनात काही नाही आहे. मी म्हटलं की तुला माझ्या आई स्वभावला चांगला आहे तसा, मनात काही नाही तिच्या. फक्त बोलतेच फक्त ते, आणि मनात काही नाही तिच्या. हो ना, दिसलंच मला ते. मनात नाही त्याच्या काही, तुमच्या बी नाही त्याच्या बी नाही. करतो मग मी तयारी. मला ही टोमना मारून गेली की काय? सरळ बोलून गेली माझ्यासोबत का उलट बोलून गेली? या बायाचं बॉ समजतच नाही. बायाच्या मनात पडायलाच पुरत नाही. या बाया कधी अंगावर फिरतील सांगताच येत नाही वा. त्यापेक्षा बोलायलाच पुरत नाही याच्या मनात. जाय तिकडे, आपण आपलं पाहत राहा. शांताबाई कुठे गेली व? शांताबाई वा आल्या काय व तुम्ही? तुमचीच वाट पाहून राहिली होती मी. चला ना. बाकीच्या कुठे गेल्या तर? बाकीच्या गेल्या, पोहोचल्या. आम्हीच राहिलो. चला ना. नाही बाई, साडी गेली बदलली माहिती मी तर. साडी नाही घातली हो, मी ड्रेसवरच आली. राहू दे ना आता, तसं या ड्रेसची फॅशन आहे. कुठं साड्याची फॅशन आहे. चाल मग चाल. लय केप आली हो माहिती निकिता. फोन या तिचा, या मावशी तुमच्याच हातून करतो. म्हटलं माझ्या हातून काय करतो मी कोणती मोठी सेलिब्रिटी आहो. नाही म्हणे मावशी तुम्हीच आता म्हणे फेमस झाल्या म्हणे शांताबाई. म्हटलं बरं, म्हटलं माय बाई. म्हटलं म्हटलं सासू दुसऱ्या हातून करवती आहे. नाही म्हणे तुमच्या हातून करतो म्हणे मावशी. म्हटलं बरं चाल येते. बरं म्हटलं बाई, येतो म्हटलं. मग राहू दे ना आता, काय एवढं. तशीच आता डेरेचीच फॅशन आहे. साड्या कुठं घालतात बाबा आजकालच्या पोरीसरी. हो माय, मी बदलली हो माय साडी. म्हटलं जाऊ दे. मैसूर म्हणे आई साडी घालून जा दुसरी. म्हटलं जाऊ दे, बरी आहे हेच. का शांताबाई, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुम्ही आहे नाही? तुमच्या हातून उद्घाटन ठेवलं नाही निकितानं पार्लरचं? हो माझ्या हातून ठेवलं. मी म्हटलं ना तिने, मी म्हटलं का कोणाला बोलावती म्हटलं चांगला कोणी असा म्हटलं फेमस व्हायला खांदे ॲक्टर गिक्टर यूट्यूबर कोणी बी. आता मी कोणती म्हटलं मा एवढी मी कोणती एवढी सेलिब्रिटी आहो म्हटलं. माझ्याकडून उद्घाटन करून राहिली तू तर नाही म्हणे मावशी तुमच्याच हातून करायचं आहे म्हणे. तुम्ही मदत केली म्हणे मला, पार्लर गिरलेली जागा दिली आणि मदत केली, तुमच्या हातूनच करायचं म्हणे. म्हटलं ते खावं म्हटलं बाई, मी फक्त निमित्त म्हटलं, करणारा सगळं देव आहे म्हटलं. हो ते बरोबर आहे पण शांताबाई, तुमच्या पार्लर टाकलं आज जागेत. आणि तुम्ही किती मदत केली हो पहिलेपासून. ते नवऱ्याला सुधरवलं, मग तुमच्या हातून नाही करीन तर काय? तुमच्यापेक्षा कोणतं कोणाच हार आहे होती एवढा. आपण कायचं पद्मा, आपण नुसतं निमित्त असतो. करणारा सगळा वरचा आहे, वरच्या हाती आहे सगळं. चाल बाई, उशीर होईन अजून. चाल घ्या शांता काकू, तुमच्या हातानं आता रिबिन कट करा. तुमच्या हातानं आता, तुमच्या शुभ हातानं रिबिन कट करा. काकू तुमच्याचमुळे मला सणाचा दिवस दिसला. नाही व बाई निकिता पोरी, मायामुळे कायले बाई व सगळा करणारा परमेश्वर आहे. मी तर फक्त निमित्त होती. चाल चांगलं झालं ते मस्त पार्लर उघडलं बा आपल्या गावात. आता गावातल्या बाहेर टेन्शनच नाही. भुया कापणं, केस कापणं, चेहरा धुणं सगळं आपल्या गावातच आता हंगामापुरात. का व मोनिका तर हर महिन्याला ब्युटी पार्लरच्या मध्ये जाते. का व मोनिका, आता तुला टेन्शनच नाही बाई. हो बाई, हे एक लय चांगलं झालं गड्या. आपल्या गावामध्ये पार्लर उघडलं, लय झक्काच झालं हे काम. एकदम झक्काच, एकच नंबर. नाही तर मला अकोल्याला जायला लागत जाय बापा प्रत्येक वेळेस. आता काही
काही नाही, आता गावातच कधी बी करा. आता कधी अर्ध्या रात्री म्हटलं तर येत जाय बाई आमच्यासाठी. हो, नाही तर काय, तुमच्या सेवेसाठी पार्लर सुरू केलं. तुमच्या सगळ्या माझ्या बहिणीच्या मदतीनं माझ्या पार्लरचं काम पूर्ण झालं. माझं स्वप्न पूर्ण झालं. खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद बरं काय ताई, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. हो ना माय बाई, येत जाऊ आता आम्ही. आता लागतं काय आम्ही कधी पार्लर मध्ये गेलो नाही माय बाई, पण आता येत जाऊ. आता मला बी चांगलं झालं बाप्पा, नाही तर कटिंग करायला माई मायले घरीच म्हणे, घरीच कापतो म्हणे ती केस कळची ना कडे. आता मस्त झालं बाप्पा. आता निकिता काकूचं ब्युटी पार्लर उघडलं, आता टेन्शनच नाही मध्ये. हो पिंकी, येत जाय तू. येत जाय. शांता काकू, माझी इच्छा आहे सगळ्यात पहिले मेकअप ऑल तुमचाच करायचा आहे. सगळ्यात पहिले मेकअप तुमचाच करतो मी आता. हो माय बापा, मी कधी मेकअप करत नसतो बाई निकिता. काकू माझ्यासाठी करा ना, खरंच माझ्यासाठी करा ना आज. बरं बाई, त्यासाठी म्हणता काय, त्यासाठी करीन मग. तुम्ही सगळ्या बाया हो, आज बोवणी करा बाई निकिताची. आजचा पहिला दिवस आहे, सगळे काही ना काही करून घ्या. हो मग नाही तर काय, करून घेऊ ना. सगळेजण थ्रेडिंग करून घेऊ आपण. काय ना, घरच्या लोकांना लगे मला विचारून बी राहील नाही एवढी सासू आम्ही तर. आता शांतीले लगे मोठे पण आधी राहिली. शांती काही लई जी काही कोणी आहे का सगीना मगीन दारी केली उभी, तिच्या हातून लगे रिबीन कट करून राहिली. तिच्या हाती रिबीन कापून राहिली लगे, आणि मला लगे विचारून बी नाही राहिली. म्हणजे इतकी जल्लासून भेटली मला, लय जल्लात. खरं मीच मूर्ख आली या कार्यक्रमात, नाही याच नव्हतं लागत. फालतू आली मी अपमान करून घ्यारी. मला असं वाटलं होतं की माझ्या हातून करीन म्हटलं उद्घाटन पार्लरचं, लगे त्या शांती हातून करून घेऊन राहिली. चलो आधी मला कशी बदमाश आहे ही. टाकू करा ना आता, कोणती वाट पाहून राहिले. हो बाई हो. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा निकिताले यश येऊ दे ब्युटी पार्लरच्या याच्यात, धंद्यात. तिचं ब्युटी पार्लर चांगलं जोरात पडू दे. अरे शांताबाई, पडू दे ब्युटी पार्लर, पडू दे. असं कसं, आज उद्घाटन तीन पडू दे म्हणून राहिले. अहो माय मनिका, पडू दे म्हणजे आपण म्हणतो की नाही चांगलं चालू दे, तर चालूच नको देऊ, चांगलं पाहू दे म्हटलं जोऱ्यानं, म्हणजे चांगलं जोरात चालू दे असं म्हणायचं आहे मला. असा अर्थ होते म्हणायचा. असं तेच तर म्हटलं, पडू कशी काय दे म्हणते शांताबाई. हो निकिता हो, ते ब्युटी पार्लर चांगलं चालते. आजूबाजू 2-3 खेडे आपल्या खेळायला लागून आहेत. त्याचे इकडे प्रचार करू, ते बी येतात मग आपल्या गावात. हो ना, तुमची सगळ्याची साथ असली म्हणजे कशाचं काय टेन्शन आहे मला. या काकू पहा, असं आहे माझं ब्युटी पार्लर. लय मस्त आहे गड्या निकिता, लयच मस्त. मस्त सगळं सामान हे ते आणलं. आता पद्धतशीर चालू दे बाई. पद्धतशीर चालू दे आता. एकदम मस्त आहे गड्या. मस्त मस्त फेशियल जॅकेट लय सामान आणलं बा. आणि ते हे आणलं काय बी निकिता, ते कोणतं स्पाची मशीन आणली काय? स्पा करायचं होतं कडे आम्हाला. हो काकू, सगळंच आहे. सगळंच आहे आपल्या इथं, सगळंच आहे ना माय बाई. तर पैसा पाहिजे आता, सगळंच आहे माय बाई. हो ताई, आपल्या गावासाठी रेट कमी आहेत बरं का माझी, सगळे रेट कमी आहेत. आता नाही हो काय हो, आता तुला जसं परवडेल तसं कर बाई. आता आम्ही वावरात जाणार आहे बाया, आम्ही कधी काही केलं नाही, पण आता ती उघडलं म्हणजे आता करून पाहा लागेल आम्हाला. असं थोडी आहे वावरात जा लागते म्हणून काही करायला लागत नाही, सगळंच केलं पाहिजे. मग नाही तर काय, माणसं किती दारूत पैसा गमवतात, आपण बाया काही शोक नाही करत. मग आपणही आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, आपली हौस आपणच केली पाहिजे. दर महिन्याला थ्रेडिंग, हेअर कट, फेशियल, वॅक्स, ब्लीच हे सर्व केलंच पाहिजे बदमाताई. हो ना माय बाई, आता आपलं बी गावलंय टेंडर होईन माय बाई. त्या उघडलं ब्युटी पार्लर तर आपलं बी गावलंय टेंडर होईन. हो माय ममता, टेंडर नाही ते स्टँडर वय स्टँडर. हा माहिती ते स्टँडर. शांता काकू, तुम्ही तुमचा इतक्या वेळात वेळ काढून माझ्या ब्युटी पार्लरच्या ओपनिंगसाठी आल्या, परत तुमच्या मनापासून मी धन्यवाद मानते. सांग माय बाई, मला बनवलं मी धन्यवाद मानायला पाहिजे, तूच मला धन्यवाद मानतो. किती वेळा धन्यवाद मानशील, किती वेळा धन्यवाद मानशील. आता ते संसार सुखात चालू आहे ना. आता बॉबी सुधारला, बॉबी आता मस्त कंपनीत नोकरी करते, ती बी ब्युटी पार्लर आहे. आता असाच सुखानं संसार करा आणि भांडण टांटे अजिबात करू नका, आणि पोरीला चांगलं शिकवून मोठं करा आता. हा ना, नाही तर काय, आता सगळंच चांगलं झालं निकिताचं. किती वाया गेलं होतं गाडं. पण शांताबाईनं आणलं बाई गाडी, आणली शांताबाईनं आता गाडी आणली, रुळावर आणली. आता निकिता काय करता, बॉय सुधारला आणि निकिताने पार्लर टाकलं.
खरं शांता काकू, तुम्ही होत्या म्हणून सगळं शक्य झालं. हे तुम्ही खरंच माझं घर मोडता मोडता वाचवलं, माझा संसार तुम्ही पुन्हा बसवला. म्हणजे खूप खूप धन्यवाद काकू. मा शांताबाईनं असे किती घर वाचवले बाई. निकिता लय आशीर्वाद घेतला शांताबाईनं, लय आशीर्वाद घेतला, लय घर वाचवली, लय लोकांचे संसार वाचवले. देव आहे ते शांती, संसार वाचवले म्हणते. मोठेपणा द्यायला सांगा फक्त, इथे मोठेपणा घ्यायला सांगा. आणि माई सून गद्दी आहे ना गद्दी, तर त्या सासूला दिला कोपऱ्यात घालून स्वतःला की मोठेपणा करून राहिले शांतीचा. काय गरज, काय केलं त्या शांतीनं, काय केलं मतलबी गोड्याची ना, काहीच नाही केलं. बस झालं बापा निकिता, आता बस झालं. किती आता माझी तारीफ करशील, किती मला आता शर्मिंदा करशील. आता फक्त चांगलं चालू दे बाई, म्हणजे झालं. आणि तुम्ही सर्वजण या मग आमच्या निकिता ब्युटी पार्लरमध्ये. आमच्या निकितानं ब्युटी पार्लर उघडलं, तुमचा सपोर्ट पाहिजे तिला. आता एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करू शकते. तुम्ही पण स्त्रीच आहे आणि मी पण स्त्रीच आहे, तर करा मग थोडीशी मदत आता आम्हाला. करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा. कारण स्त्री हे कोणा क्षेत्रात मागं नाही आहे, तर तुम्हीच माझ्या सर्व बहिणी मला सपोर्ट करून पुढे नेऊ शकता. तर प्लीज 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 आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शांताबाई तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ रोज पाहत चला. व्हिडिओ पूर्ण पहा.